चलत्कुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं मृगाधीश चर्माम्बरं मुण्डमालं प्रियं शंकरं सर्वनाथं भजामि। कलातीत कल्याण कल्पांतकारी सदा सज्जनानंद दाता पुरारी चिदानंद संदोह मोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी। प्रभो पाहि आपत नमामीश शंभो। प्रणाम प्रभु, प्रणाम देवी। प्रणाम प्रभु, प्रणाम माते। नारायण नारायण। देवा, आख्यानाला प्रारंभ करण्याची अनुमती असावी। मुनिवर, आख्यानाला आरंभ करा। नारायण नारायण। मुनिवर, आख्यानाला प्रारंभ करण्याआधी मला काही सांगायचे आहे। तुम्हा सगळ्यांना सती देवी आणि श्री महादेवांच्या विवाहाबद्दल आख्यानातून कळणारच आहे, पण त्या पुढच्याही काही गोष्टी मला ठाऊक आहेत। म्हाळसाताई, काय म्हणायचं आहे तुम्हासनी? बानू, मला काय म्हणायचं हे तुला ठाऊक नसावं। मला बी आज हे सांगायचं आहे का मला बी सती देवींच्या काय बाय गोष्टी ठाव आहेत। शक्तिपीठांबद्दल ठाव आहेत। आजा, अरे ही बानू काय म्हणते? आता काय बी बोलू न ग। बानूला जे काही सांगायचंय ना ते सांगू दे तिला। ह्या अगोदर आख्यानामध्ये महाराजांनी सांगितलं होतं का शक्तिपीठ म्हणजे काय, पण मला आता हे सांगायचं आहे का मला शक्तिपीठांबद्दल अजून बी ठाव आहे। खरंच तुला शक्तिपीठांबद्दल सारं काही कळलं आहे? तुला साऱ्या गोष्टी कळल्या आहेत? सती देवींच्या शक्तिपीठांबद्दल तुला काही क्षणातच सारं काही ध्यानात आलं? बानू, आख्यान सुरू होण्याआधी मला तेच सांगायचं होतं। आपल्या समोर घडणारी परिस्थिती आणि त्यातून आपल्याला मिळणारं ज्ञान हे तुझ्यासाठी काय किंवा माझ्यासाठी काय आपल्याला सत्यापर्यंत घेऊनच जाणार आहे। पण या साऱ्यातून तुला सारं काही कळलं या भ्रमात तू राहू नकोस। म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? म्हणजे मला ठाऊक आहे की तू काही शक्तिपीठांचं दर्शन घेऊन आली आहेस। माझ्यापासून काही लपून राहिलेलं नाही। यांनी जशी मला शक्तिरूपांची गोष्ट सांगितली होती तशी तुला देखील सांगितली आणि तसेच शक्तिपीठांबद्दल देखील आहे। म्हणजे मला शक्तिपीठांबद्दल कल्पना आहे बानू। म्हाळसा, बानूला ह्याची जाणीव होणे अत्यंत आवश्यक आहे। तुला ह्याची आधीच कल्पना आहे। याआधी मी तुला सूक्ष्म देहाने मानस सरोवराच्या परिसरात घेऊन गेलो असताना तुला तिथे दैवी शक्तींची प्रचिती आली होती। निश्चितच, आणि याची कल्पना आणि जाणीव बानूला व्हावी म्हणून तुमचा हा मार्ग योग्य आहे असं मला वाटतं। पण केवळ इतक्यानेच आपल्याला अंतिम सत्याचा मार्ग आणि आत्मज्ञानाची वाट दिसेल या संभ्रमात तू राहू नकोस बानू। श्री म्हाळसा देवींना
एक रहस्य ज्ञात आहे. अहो काय सांगतायसा महाराज? होय बानो. त्यामुळे या निमित्ताने श्री म्हाळसा देवींच्या सान्निध्यात राहून ते रहस्य काय आहे हे जाणून घ्यायचा तू प्रयत्न कर. ते तुझ्याच भल्यासाठी आहे. माझ्या ध्यानात आलं हाय समज. मुनिवर, आता आपण आख्यानाला प्रारंभ करा. नारायण नारायण. होय देवी. तर लोक हो, आपला विवाह साक्षात श्री महादेवांशी व्हावा ही अभिलाषा मनी धरून श्री सतीदेवींनी आपल्या पित्याच्याच अर्थात प्रजापती दक्ष यांच्याच घरी श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी व्रताला प्रारंभ केला. नारायण नारायण. दिवसामागून दिवस पुढे जात होते. सप्ताह उलटून चालले होते. मासांमागून मास पुढे जात होते. आणि अशातही श्री सतीदेवींची कठोर अशी तपश्चर्या सुरू होती. अत्यंत कठीण आणि श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठीचे नंदाव्रत त्या अत्यंत मनोभावे करीत होत्या. उपासनेच्या काळात त्या त्या मासात त्या त्या ऋतूत होणारी फुले, फळे, धान्ये श्री महादेवांना अर्पण करून त्यांचे पूजन श्री सतीदेवी करत होत्या. उपवासा व्यतिरिक्त अन्य दिनी त्या अत्यंत नियमित आहार घेऊन सातत्याने श्री महादेवांचा जप करीत होत्या. प्रत्येक मासात प्रत्येक दिवशी त्या शिव आराधनेतच निमग्न राहत होत्या. वेळ पुढे चालला होता आणि श्री सतीदेवींचे व्रत देखील. आता पुढे काय होणार याची सर्वजण वाट बघत होते. श्री हरी. श्री ब्रह्मदेव, श्री सरस्वती, आपण? होय माधव. आम्हा दोघांनाही तुम्हा दोघांची भेट घेणं आवश्यक वाटलं. क्षीरसागरात आपले स्वागत आहे. परंतु श्री ब्रह्मदेव, असे अचानक भेटण्याचे प्रयोजन लक्षात आले नाही. देवी, आम्ही दक्ष कन्या सती हिच्याविषयी बोलायला आलो आहोत. सतीदेवींच्या रूपाने साक्षात आदिशक्तीने अवतार घेतला आहे आणि त्याचे प्रयोजन हे श्री महादेवांच्या विवाहाशी जोडले गेले आहे. हो, श्री महादेवांशी विवाह व्हावा म्हणून ती अत्यंत कठोर असे तप करीत आहे. परंतु अजूनही तिच्यावर श्री महादेव प्रसन्न झाले नाहीत, असंच होय ना? हो, आणि म्हणूनच आता पुढे काय करावं याविषयी आपल्याशी चर्चा करावी या हेतूने आम्ही इथे आलो आहोत. सती देवी,
या साक्षात आदिशक्ती आहेत. शिवशक्तीचं मिलन घडल्या वाचून राहणार नाही हे तर आपण जाणतात. सृष्टीच्या कल्याणासाठी तसेच घडावे असे सगळ्यांना वाटते, पण त्याकरता तिची तपश्चर्या योग्य दिशेने चालली आहे किंवा नाही हे पाहणं आवश्यक आहे. अर्थातच तुम्हीच त्यांना व्रताबद्दल सांगितलं आहे आणि त्यानुसारच त्यांचे व्रत सुरू आहे हे आपण सारे जाणतो. मग असे असतानाही हा विलंब का? श्री ब्रह्मदेव, मला असं वाटत आहे की आपण जाऊन त्यांची साधना कशी चालू आहे ते पाहावं. त्यात काही कमतरता असेल तर त्यांच्याशी तसं बोलावं. आणि ह्यानंतर श्री महादेवांची भेट घेणं देखील आवश्यक असणार आहे ह्याची या क्षणी मला जाणीव होते. देवी सतींचे तप पाहून त्यानंतर पुढील निर्णय घ्यावा असं माझं मत आहे. अगदी योग्य बोललात तुम्ही देवी. माधवा, आपण समस्त देवांसह सतीची भेट लवकरात लवकर घेऊया. हो. श्री सतीदेवींच्या मनी नेमकं काय चाललं होतं याची कल्पना त्यांच्या मातोश्रींना होती, मात्र दक्ष प्रजापती हे मात्र त्यापासून अनभिज्ञ होते. श्री सतीदेवींचा विवाह हा श्री महादेवांशीच व्हावा अशी सर्वांचीच इच्छा होती. हे सारं जरी परमनियतीने लिहून ठेवलं असलं तरी ते तितकं सोपं नाही याची आम्हा सर्वांना जाणीव होती. त्यासाठी सतीदेवींची भेट घ्यावी आणि त्यांचं व्रतपूजन कुठपर्यंत आलं आहे हे जाणून घ्यावं असं सगळ्यांनाच वाटत होतं. नारायण नारायण. आणि तसंच घडणारही होतं. म्हणजे महाराज समदेजण सतीदेवींच्या बासनी भेटायला जाणार होते होय? नारायण नारायण. नाही बानू. अहो पण महाराज तुम्ही आत्ता तर म्हणला का? बानू, सर्वांनाच असं वाटत होतं की त्यांची भेट घ्यावी, परंतु त्याच वेळी प्रजापती दक्ष यांच्या मनात जो राग होता त्याची देखील सर्वांना कल्पना होती. आणि म्हणून श्री सतीदेवी ज्या ठिकाणी नित्याने व्रत करीत होत्या त्या ठिकाणी जाऊन त्यांचे दर्शन घ्यायचे सर्वांनी ठरवले. आणि तिथेच आता पुढे कसे जायचे याचा निर्णय होणार होता. हो, आणि हे सारं श्री महादेवांना सांगणं अनिवार्य होतं. होय प्रभू. नारायण नारायण. हे नारायणा, आपण सतीला भेटावयास आलो आहोत, पण ती शिवाच्या ध्यानात इतकी गढून गेलीये की तिचे ध्यानभंग करावे असे वाटत नाही. श्री सतीदेवी या पूर्णपणे शिवमय झाल्या आहेत यात काही शंकाच नाही. सती बालरूपात होती त्यावेळी तिच्याशी इथेच येऊन बोलल्याचे मला आठवते. भगवतींना देह धारण करून इथपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. सतीचे बालरूपातलेही ते तेज मला अजून लक्षात आहे. मी श्री विष्णूंचे ध्यान करायला बसले की श्री विष्णूंची जशी मूर्ती आहे त्यात मला वेगळेच कोणीतरी दिसते आणि माझ्या हात ओम नमः शिवाय असा ध्वनी उमटतो. श्री ब्रह्मदेव, या क्षणी श्री सतीदेवींशी विवाह संदर्भात आपल्याला बोलता येणार नाही.
त्यामुळे आपण त्यांचा होकारच गृहीत धरावा. सतीचा श्री महादेवांशी विवाहास होकार ही आता केवळ एक औपचारिकता उरली आहे. शिव आणि शक्ती एकत्र यावेत याचीच आजपर्यंत आपण प्रतीक्षा करत आलो आहोत. परंतु यावेळी मी धर्म संकटात सापडणार आहे. नारायण, असे का म्हणता आहात आपण? हे श्री ब्रह्मदेव, आपल्याला ठाऊक आहेच की या विवाहात सगळ्यात मोठा अडथळा आहे तो दक्ष. दक्ष हा माझा भक्त आहे. श्री महादेवांचा सतीशी विवाह होऊ नये हाच त्याचा हट्ट आहे. आराध्य म्हणून मला त्याची इच्छा पूर्ण करता येणार नाही. आणि दुसरीकडे त्रिमूर्ती म्हणून साक्षात भगवती देवींचा श्री महादेवांशी विवाह लावून देणं हे आपलं दायित्व असणार आहे. हे नारायण, दक्ष माझा पुत्र आहेच की. यापूर्वीही आपण अशा अनेक धर्मसंकटांना सामोरे गेलो आहोत. यावेळीही सामोरे जाऊ. मला ठाऊक आहे ही गोष्ट सोपी सहज नाही, पण या दिव्यातून आपल्याला जावेच लागेल. हे सत्य आहे. त्यामुळे आपण विलंब न करता श्री महादेवांची भेट घेऊया. जशी आपली इच्छा. थेट विवाहाचा प्रस्ताव समोर धरून शुभ कार्याला सुरुवात करूया ब्रह्मदेव. हे ऋषीगणांनो, हे दिव्य शक्तींनो, ह्या क्षणी आपले सतीदेवींशी बोलणे होऊ शकले नाही. मात्र आता आपण इथून प्रस्थान करूया. इथे कोणी येऊन गेल्याचा भास का झाला मला? नारायण नारायण. श्री सतीदेवींच्या मनात केवळ शिव आराधनाच होती. त्याशिवाय त्यांच्या मनात दुसरं काहीच नव्हतं. आणि हे सर्वांनीच पाहिलं होतं. आणि आता तो क्षण आला होता जेव्हा याबद्दल श्री महादेवांशी बोलणं अनिवार्य आहे असं सर्वांना वाटायला लागलं होतं. श्री महादेवांना भेटण्यासाठी सर्वजण निघाले. माधवा, मला अजूनही तो क्षण आठवतोय जेव्हा तुम्ही सर्वजण माझ्याशी बोलायला तिथे आला होतात. होय देवा, तो क्षण माझ्याही स्मरणात आहे. केवळ हेच नाही तर त्यावेळेस श्री ब्रह्मदेव, श्री सरस्वती देवी आणि मी देखील ह्यांच्यासोबत कैलासात गेलो होतो. नारायण नारायण. तो क्षणच तसा होता.